आईच्या मृत्यूचा बनाव करून खोटे मृत्यू प्रमाणपत्र बँकेत दाखवून महिलेच्या खात्यातून 10 लाखाची FD मोडून 10 लाख रुपये मुलाने काढले आणि तो पसार झाला आहे। ही धक्कादायक बाब जी आहे जळगाव जामोद या ठिकाणी घडली आहे आणि त्यामुळं बँक आणि जन्ममृत्यू नोंद करणारे अधिकारी यांच्यात मोठी एक खळबळ उडाली आहे। मुलाने आई मृत पावली असल्याचा माहिती नगरपालिकेच्या जन्ममृत्यू नोंद विभागाला दिली आणि तिथून बनावट जो मृत्यू दाखला आहे तो घेऊन आईच्या खात्यातून बँकेला पत्र देऊन मृत्यूपत्र देऊन वारस असल्या कारणामुळे बँकेने देखील त्याला 10 लाख रुपयाची जी FD होती ती FD मोडून या मुलाला ते पैसे दिले। हे पैसे घेतल्यानंतर तो मुलगा फरार झालेला आहे आणि आई आता रस्त्यावर आलेली आहे। आयुष्यभराची जी जन्मपुंजी होती ती आईच्या हातून गेल्याने आईने मोठा टाहो जो आहे तो फोडलेला आहे। नेमकं आता या प्रकरणाचं काय होणार याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। माझं नाव कौशल्याबाई कमलसिंग राजपूत। माझ्या मुलांनी माझा मकान होता, माझ्या मकान इकून मी FD केलेली होती बँकेत। माझ्या मुलांनी खोटं मृत्यूपत्र दाखल करून माझ्या नावाची FD मोडली आणि मी पोलीस तक्रारमध्ये जाऊन राहिली। 2 महिने झाले माझी तक्रार कोणी घेऊन नाही राहिला आणि मला जीवन जगायचा सहारा काहीच नाही।